आज आहे जागतिक योग दिवस आणि त्या निमित्तानंच आज आपल्या स्टुडिओमध्ये एक मस्त गेस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा सुद्धा आपल्याला मारायच्या आहेत. सो लेट स्टार्ट. माझ्यासोबत आहेत डॉक्टर अनंत कृष्णाजी मुजुमदार सर. नमस्कार सर, तुमचं सगळ्यात पहिला रेडिओ शुगरमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर डॉक्टर अनंत कृष्णाजी मुजुमदार सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण योगाबद्दल माहिती घेणार आहोत, कारण आज आहे जागतिक योग दिवस. सुरुवातीला सर मला तुमचं इंट्रोडक्शन हवं आहे. सध्या तुम्ही काय करता आणि तुमचं एज्युकेशन बेसिक हे कशात झालंय? मी डॉक्टर अनंत कृष्णाजी मुजुमदार. 1974 साली मी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS ही पदवी प्राप्त केली आणि 1975 नंतर फॅमिली फिजिशियन म्हणून गडिंग्लज इथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. तो आज ताग्यात म्हणजे गेली जवळजवळ 44 वर्ष मी वैद्यकीय व्यवसाय करत आहे. साधारणपणे 95 साली आमच्या गडिंग्लजमध्ये योग विद्याधामची शाखा स्थापन झाली. माझे मित्र प्राचार्य सरानंद वाली जे माझ्या शेजारी राहतात, ते योग विद्याधाम नाशिक इथे योगाचं ट्रेनिंग घेण्याकरता गेले होते आणि मग आमची चर्चा झाली की योग वर्ग गडिंग्लजला सुद्धा सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या आधी गडिंग्लजला शिवणे गुरुजी वगैरे म्हणून होते, ते योगाची प्रॅक्टिस स्वतः करत होते पण वर्ग असा घेत नव्हते. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं, एक मंडळ तयार केलं योग विद्याधामचं आणि मग योगाची प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हापासून 1995 पासून आज तागायत मी स्वतः घरी सकाळी 5:30 ते 6:30 पावणे 7 या दरम्यान योग साधना करतो. योगाच्या वर्गालाही जेव्हा मी गडिंग्लजमध्ये असेन तेव्हा जातो आणि त्यानंतर योगावरची व्याख्यानं, योगाचे योग प्रवेश परिचय हे योग विद्याधामचे वर्ग मी विशेष प्रावीण्यासह पास झालेलो आहे. आणि तिथल्या गडिंग्लजच्या योग विद्याधामच्या वर्गामध्ये योग परिचय वर्गाकरता ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी म्हणजे आपलं शरीर कसं कार्य करतं याची संपूर्ण माहिती, याच्यावरती माहितीपूर्ण व्याख्यानं, अनेक व्याख्यानं मी दिलेली आहेत. योगाची जी शिबिरं जागोजागी भरतात त्यामध्ये योग आणि आरोग्य या विषयावरती, मधुमेह का आणि कसा, प्रतिबंधक उपाय यावरती आजपर्यंत अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. गडिंग्लजमध्ये मराठी विज्ञान परिषद आहे. मराठी विज्ञान परिषदेचा मी माजी उपाध्यक्ष आहे. विद्यार्थ्यांकरता विज्ञान प्रसाराची व्याख्यानं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची करता भरपूर व्याख्यानं दिलेली आहेत. त्यानंतर मी गडिंग्लज इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेचा अध्यक्ष होतो. अशा रीतीनं मी वैद्यकीय व्यवसायात कार्य केलेलं आहे, योगाच्या वर्गामध्ये कार्य केलेलं आहे, मराठी विज्ञान परिषदेचंही कार्य केलेलं आहे आणि ते आज सगळ्यात चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे सरांनी खूप काम केलंय आणि MBBS सुद्धा आहेत सर. आणि मला एक प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे. आत्ताची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी योगाकडे थोडं दुर्लक्ष करताना दिसतेय. उदाहरणार्थ मी माझंच सांगतो, मी जिमला जातो पण योग आतापर्यंत कधी ट्राय नाही केलेत. तर हे असं काय? कारण आपल्या देशामध्ये योगाची निर्मिती झाली, आपल्या देशानं अख्ख्या जगाला योग दिलाय, बाकीच्या कंट्रीज फॉलो करतात, पण आपल्यातले तरुण, आपल्यातले इंडियन्स का फॉलो करत नाही? तुमचं काय अनालिसिस आहे? तर योग आणि आरोग्य हे नेहमी कानावर पडणारे आपले शब्द आहेत आणि वापरून बरेच गुळगुळीत झालेले आहेत, पण नेमका त्याचा अर्थ आपल्याला माहीत आहे का? आणि नसल्यास तो आज जाणून देण्याचा मी या व्याख्यानातून माझा प्रयत्न करणार आहे. तर योग हा आपल्याकडेच सुरुवात झाली. पातंजल योग साधारणपणे 2000 वर्षापूर्वी या योगाची आपल्या भारतात सुरुवात झाली. पातंजल योगाला अष्टांग योग असे म्हटलं जातं. हठयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, राजयोग आहे, ज्ञानयोग आहे, कुंडलिनी योग आहे. योगाचे विविध प्रकार जरी असले तरी सगळ्यात प्रचलित आणि प्रसिद्ध पद्धती आहे ती पातंजल योगाची, अष्टांग योगाची. पण मध्यंतरी मुघलांची आक्रमणं आणि ब्रिटिशांचं आपल्यावरती आक्रमण आणि ब्रिटिशांची सत्ता यामुळे ही सगळी आपली नालंदा तक्षशिलासारखी विश्वविद्यालय जी होती, जिथे परदेशातून विद्यार्थी सगळ्या प्रकारच्या विद्या 64 कला शिकण्यासाठी येत होते, पण ही सगळी मागं पडली आणि मेकॉले सिस्टीम ब्रिटिशांनी लागू केली. कारण त्यांना फक्त आपली सत्ता राबवण्याकरता कारकून तयार करायचे होते. संस्कृत भाषा जी गिरवाणवाणी ती मागं पडली आणि दुर्दैवानं योगसुद्धा मागं पडला. आयुर्वेदामध्ये योग आहेच. आयुर्वेद ही जीवन पद्धती आहे. रोगावरती उपचार करणारा आयुर्वेद नव्हे, जसं ॲलोपॅथी करतो तसं. ॲलोपॅथीमध्ये व्हॅक्सिनेशन किंवा प्रतिबंधक लसी ज्या असतात, आजार होऊ नये म्हणून घेतो, तसा योग हा आयुर्वेदामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून सांगितलेला आहे. आजार होऊ नये, तक्रार येऊ नये म्हणून योग साधना करायची असते. दुर्दैवानं आज योग साधना म्हणजे योगासनं अशीच आपली समजूत असते, पण ही चुकीची गोष्ट आहे.
योग साधना म्हणजे काय? अष्टांग योगामध्ये 8 अंग सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्यातली पहिली 4 जी अंग आहेत, यम, नियम, आसन आणि प्राणायाम, याला बहिरंग योग असं म्हटलं जातं. मॅक्रो योग, जो शरीराशी संबंधित आहे. यम जे आहे ते शौच, संतोष, तपः, स्वाध्याय, ईश्वर, प्रणिधान आणि नियमाय 5 नियम आहेत. आणि अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमः. म्हणजे यम म्हणजे आपण आयुष्यात स्वतः काही नियम घालून घेतले पाहिजेत. वागायचे कसे स्वतःशी, अहिंसा पाळली पाहिजे. त्यानंतर ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. ब्रह्मचर्य अर्थात मर्यादित स्वरूपात ब्रह्मचर्य. सत्य बोललं पाहिजे. अस्तेय म्हणजे चोरी न केली पाहिजे. अपरिग्रह, संग्रह न केला पाहिजे. आणि मग नियम म्हणजे समाजात आपण जेव्हा जातो, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, समाजात राहणारा. तर समाजाशी वागताना आपण काही नियम पाळले पाहिजे. ते शौच, संतोष, तपा, स्वाध्याय, ईश्वर, प्रणिधान, नियमा, हे नियम सांगितलेले आहेत. आणि मग हे तुम्ही 2 अंग पाळायला सुरू केल्यानंतर मग आसनाचा भाग येतो. आसनामध्ये सुद्धा कशी 4 प्रकारच्या विविध पोझिशनमध्ये आसनं सांगितलेले आहेत. निद्रिस्त स्वरूपातील किंवा शयनस्थितीतील आसनं, विपरीत शयनस्थितीतील आसन, नंतर बैठक स्थितीतील आसन आणि उत्तीर्ण स्थितीतील आसन किंवा उठून उभारून करायची आसनं. ही 4 स्थितीतली आसनं का सांगितलेली आहेत? तर या प्रत्येक स्थितीमधल्या आसनामुळं शरीराचा प्रत्येक स्नायू आणि प्रत्येक सांधा याला व्यवस्थित व्यायाम होतो आणि ते कार्यरत राहतात. पण तुम्ही जेव्हा व्यायामात जाताना जिममध्ये, तेव्हा सगळ्या शरीराला, सगळ्या स्नायूंना व्यायाम होत नाही. हा मुख्य फरक आहे. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे हे जिम हे सगळ्या हल्ली 5 स्टार जिम झालेले आहेत. बिझनेस बराच तुम्हाला तिथं पैसा खर्च करावा लागतो. त्यानंतर तिथं प्रोटीन डाएट ट्रीटमेंट केलं जातं. काही ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स ट्रीटमेंट केली जातात, ज्याचे शरीरावरती भयंकर वाईट दुष्परिणाम होतात. ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स म्हणजे हल्लीचे जे उत्तेजकं म्हणतो, खेळाडू वगैरे जे असतात ते घेतात आणि त्यानंतर बॅन करतात, काढून टाकतात. तर ही उत्तेजकं आणि विनाकारण गरज नसताना शरीराला प्रथिनांचा मारा तिथं केला जातो. पैशावरी पैसे जातात, शरीराचं नुकसान होतं ते होतंच. कारण आपण अन्न जे घेतो त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, नंतर जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे क्षार आणि पाणी, हे 6 मूलभूत घटक आहेत. हे योग्य प्रमाणातच गेले पाहिजेत. कुठल्याही एका घटकाचा जास्त वापर किंवा कमी वापरचा उपयोग नाही. म्हणून हे सगळं करण्यापेक्षा तर व्यायाम आणि याच्यामध्ये फरक काय आहे? मुख्यमध्ये आसन करताना पतंजलींनी काय सांगितलेलं आहे आसनाची व्याख्या? स्थिर सुखम आसनम. आसन केल्यानंतर तुम्ही त्या आसनाच्या विशिष्ट स्थितीमध्ये स्थिर राहिलं पाहिजे, स्थैर्य आलं पाहिजे. आणि सुखम आसनम, ते आसन सुखकारक असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आसन करता की नाही पहिल्यांदा कुठलंही, सवय नसते शरीराला, तेव्हा तुमचे मसल रिजिड असतात, लवचिक नसतात, इलॅस्टिक नसतात. तेव्हा आसन सहज साध्य होत नाही. म्हणून तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटायला लागलं, आसन सोडा ते. पण आसन घेताना काय नियम सांगितलेला आहे? आसन सावकाश घ्या आणि आसन सावकाश सोडा. का? त्याचं कारण असं आहे, तुम्ही व्यायामशाळेत जाऊन आल्यानंतर विश्रांती घ्यावी लागते. बरोबर. घाम खूप केल्यावर असं शरीराला कष्ट खूप झाले असतात. पण योग साधना करून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कधीही विश्रांती घ्यावी लागत नाही. तुम्ही उलट ताजेतवाने होता, नवीन काम करायला पुढच्या क्षणी तयार होता. त्याचं कारण स्थिर सुखम आसनममध्ये आहे. म्हणजे काय? योग आसन सावकाश घ्या आणि सावकाश सोडा हे जे सांगितलेलं आहे ना, यामध्ये आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे स्नायू असतात, मसल फायबर्स, रेड मसल फायबर्स आणि व्हाईट मसल फायबर्स. तर योग साधनेमध्ये रेड मसल फायबर्स वापरले जातात, जे सावकाश आकुंचन पावतात आणि सावकाश परत मूळ पदावरती येतात. पण व्यायामामध्ये जलद हालचाली असतात, त्यामुळे तिथे फास्ट कॉन्ट्रॅक्शन आणि फास्ट रिलॅक्सेशन असतं. त्यामुळे जास्त ऑक्सिजन वापरला जातो, हृदयाची गती तुमची वाढते आणि त्यामुळे तुम्हाला थकवा येतो. पण उलट योगासनं केल्यानंतर तुम्हाला थकवा येत नाही, कारण त्यामध्ये तुम्ही रेड मसल फायबर वापरता आणि कुठलेही आसन सावकाश घेता आणि सावकाश सोडता. व्यायाम जर करायचा असेल, शरीर सौष्ठव करता तुम्ही व्यायाम जरूर करा, वेट लिफ्टिंग करता व्यायाम जरूर करा. पण शरीर तुम्हाला सगळे स्नायू, सगळे सांधे तंदुरुस्त राखायचे असतील. आणि एवढंच नव्हे, फक्त योग शरीर सांगत नाही, तर पुढचा अंतरंग योग जो आहे, धारणा, ध्यान, समाधी, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, यामध्ये मनाशी संबंधित आहे. म्हणून त्याला अंतरंग योग किंवा मायक्रो योग किंवा सूक्ष्म योग असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये मनाची एकाग्रता तुम्ही अचीव करता, मनाची एकाग्रता साधता. आता कुठलंही काम करायचं झालं तर तुम्हाला कसं पाहिजे? मन एकाग्र असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. अगदी एक त्याचं साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. मन आणि शरीरात काय फरक आहे? अच्छा. दूध तुम्ही समजा गॅसवर तुम्ही तापवायला ठेवलं, तुम्ही समोर उभे आहात, तिथे
बऱ्याच वेळा असं झालं असेल, दूध तुमच्या डोळ्यासमोर उतू गेले, डोळे दुधावरती आहेत तुमचे, तरी सुद्धा दूध उतू गेले. त्याचं कारण का? तर मन तिथं नाही आहे, मन तुमचं कुठेतरी दुसरीकडे भरकटतंय. मग मनाची एकाग्रता जर साधायची झाली तर योगाची अत्यंत आवश्यकता आहे. मोठमोठे खेळाडू जे आहेत, आता क्रिकेटमधले सचिन तेंडुलकर म्हणा, बियॉन बोर्ग म्हणा, जोकोविच म्हणा, टेनिसमधले, हे मैदानावर उतरण्यापूर्वी ध्यानधारणा करतात. हे कदाचित आपल्याला खरं वाटणार नाही, पण त्यांचे प्रशिक्षक जे आहेत ते सांगतात की यांच्याकडनं आम्ही ध्यानधारणा करून घेतो. मध्यंतरी मी किंवा सगळीकडेच क्रिकेट स्टेडियमवरती गेलो होतो मेलबोर्न, ऑस्ट्रेलियामध्ये, तर तिथे स्विमिंग टँक्स असतात. तर सचिन तेंडुलकरची माहिती सांगितली आणि सचिन तेंडुलकरला की खेळायला जायच्या आधी तो आंघोळ करायचा स्विमिंग टँकमध्ये आणि नंतर तिथं त्याच्या खोलीत जाऊन ध्यानधारणा करायचा आणि मग मैदानात उतरायचा. त्याशिवाय सेंचुरी ठोकणं शक्य होत नाही, कारण मन एकाग्र तुमचं झालं पाहिजे. आणि ही मनाची एकाग्रता जी आहे ती योगानं साध्य होते, व्यायामानं नाही. म्हणून योग हा केलाच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे बरेच पॉलिटिशियन सुद्धा मेडिटेशन सध्या करतात आणि मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या प्रकारचं फूड आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही बॉडी बिल्डिंग करत असाल तर मोस्टली प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि पिष्टमय पदार्थ म्हणजे जे आपला कार्ब्स आहे तो कमी केला जातो डाईटमधून. योगामध्ये असं काही आहे का की तुम्हाला स्पेशल डाईट किंवा जेवणामध्ये असं हेच खाल्लं पाहिजे तेच खाल्लं पाहिजे असं काही योगाशी रिलेटेड आहे? आहे, अवश्य आहे. योगामध्ये आहार विहार याचे नियम सांगितलेले आहेत. योग मांसाहार घेऊ नका असं म्हणत नाही, पण योग म्हणतो की शक्यतो तुम्ही शाकाहार घ्यावा आणि तो मित आहार असावा. म्हणजे कसं असावं? सकाळची जी तुमची न्याहारी आहे ना ती राजासारखी असावी, भरपूर आणि पौष्टिक असावी. दुपारचं जेवण मध्यम कॅलरीज देणारे असावं आणि रात्रीचं जेवण अगदी लाईट असावं किंवा अगदी हलका असावं, कमी आहार घेणारं. आपण नेहमी आता पाश्चिमात्य जीवनशैली अवलंबलेली आहे. नेमकं उलटं होतं. सकाळी ऑफिसला जायची गडबड असती, धावत पळत कशी तरी 4 घास कोंबायचे, डब्यातनं नुसती पोळी भाजी घेऊन जायची, तिथं मग जेवलो नाही आणि मग संध्याकाळी यायचं रात्री आणि मग उशिरा 10-11 वाजता जेवायचं. खरं तर जेवल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यानंतर किमान 2 तास तुम्ही झोपता कामा नये, TV बघता कामा नये, म्हणजे दुसरी अट्रॅक्शन्स कुठली असू नये. कारण स्वयंपाक जो घरात केलेला असतो ना त्यात तुमच्या गृहिणीनं त्यात मन आपलं ओतलेलं असतं. हॉटेलमध्ये जेवणं आणि घरात जेवणं यात मुख्यतः तोच फरक आहे काय. म्हणून आपण जर असं म्हटलं की अन्नदाता सुखी भव काय, तर ते गृहिणीला सुद्धा समाधान वाटतं ना. आणि आपल्या याच्यामध्ये जेवणाच्या पद्धतीमध्ये 1 घास 32 वेळा चावून खावा असं का सांगितलेलं आहे? प्रत्येक गोष्टी पाठीमागं कारण आहे. आपल्याला 32 दात देवानं दिलेत. 32 वेळा जरी चावून खाणं शक्य नसलं तरी त्याचा रूढार्थ न घेता सावकाश चावून खाल्लं पाहिजे. तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल, जेवढं आपण जास्त अन्न चावून खाऊ तेवढं पचन चांगलं होतं आणि अन्न जास्त गोड लागतं. का गोड लागतं? कारण जेव्हा आपण अन्न चावतो ना तेव्हा लाळ तयार होते आणि त्या लाळेमध्ये टायलिन नावाचं द्रव्य असतं आणि ते आपल्या जेवणामध्ये कर्बोदकं जे असतात, पिष्टमय पदार्थ जे असतात त्याच्या पचनाकरता टायलिन अत्यंत आवश्यक आहे. आणि कर्बोदकाचं पचन म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड इंटू सिंपल ग्लुकोज, C6H12O6 12H2O. हे शुगरचं सूत्र आहे. म्हणून शुगर तयार होते, त्यामुळे आपल्याला अन्न गोड लागतं. म्हणून सावकाश चावून खावं. आणि दुसरी गोष्ट, आता आहारावरून प्रश्न विचारून सांगतो. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अमेरिकेमध्ये संस्था आहे, त्याचे संस्थापक डॉक्टर डीन आर्निश, त्यांनी एक साधारणपणे 15 वर्षापूर्वी आपल्या पेशंटवरती प्रयोग केला. अमेरिकेमध्ये काय असतं, ओबेसिटीचा फार मोठा प्रश्न आहे, होता आणि अजूनही आहे. आपल्याकडे आता ती वाढायला लागली ओबेसिटी लहान मुलांमध्ये. तर तिथे मधुमेह असण्याचं प्रमाण, उच्च रक्तदाब असण्याचं प्रमाण आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप होतं त्या लोकांमध्ये. मग त्यांनी अभ्यास केला, ते भारतात येऊन गेले आणि त्यांनी योगशास्त्राचा अभ्यास केला. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की लाईफस्टाईल इज रिस्पॉन्सिबल फॉर दीज डिसिजेस. या आजारांना आपण काय म्हणतो माहिती आहे का? सायकोसोमॅटिक डिसिजेस. मधुमेह, उच्च रक्तदाब, नंतर ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर्स किंवा ॲसिडिटी काय किंवा हार्ट अटॅक, हे सायकोसोमॅटिक डिसिजेस. सायकोसोमॅटिक म्हणजे काय? मनोकायिक आजार. हे कुठल्याही जंतूपासून होत नाहीत. जंतूपासून होणाऱ्या आजारांना आपण अँटीबायोटिक किंवा स्टरलायझर जे असतात, जंतुनाशक, त्याच्यापासून आपण रोखू शकतो. पण हे बिनजंतूचे होणारे आजार कुठल्याही अँटीबायोटिकनं रोखता येत नाहीत. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याला आपली जीवनशैली जबाबदार आहे. मग जीवनशैलीमध्ये त्यांनी कुठले पॉईंट्स काढले? तर आपला आहार. तर तिकडे काय करायचे लोक, पाश्चात्य लोक सगळे अमेरिकेमध्ये किंवा युरोपियन लोकसुद्धा भरपूर मांसाहार करायचे आणि ड्रिंक्स त्याच्यावर असायची, भरपूर ड्रिंक्स असायची त्यांची. व्यसनं, स्मोकिंग, हे तिन्ही जर एकत्र आले, मांसाहार दररोजचा,
नंतर Alcohol. ड्रिंक्स आणि स्मोकिंग, तर कोलेस्ट्रॉलचे लेवल्स खूप वाढतात आणि मग तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत ना त्या ब्लॉक होतात आणि मग हार्ट अटॅक येतो. म्हणून त्यांनी आपल्या पेशंटचे काय केले, 2 ग्रुप केले. ऑफ सेम एज, ऑफ सेम सेक्स, ऑफ सेम वर्क, सगळे एकच काम करणारे एकाच वयाचे स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्यांचे 2 ग्रुप केले त्याने. आणि एका ग्रुपला त्यांनी जी ट्रॅडिशनल ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे रक्तदाबावरची औषधं, मधुमेहावरची औषधं, कोलेस्टेरॉलची औषधं ही सगळी चालू ठेवली. आणि दुसऱ्या ग्रुपला त्यांनी औषधं सगळी बंद केली आणि त्यांनी मिताहार, शाकाहार, स्मोकिंग, टोबॅको च्युइंग काय असेल ते सगळं त्यांना सोडायला लावलं, ड्रिंक्स वगैरे सगळी, वेळेवरती झोपणं आणि त्यानंतर मॉडरेट एक्सरसाइज, तुमच्या वयाला प्रकृतीला झेपेल इतपत दररोज व्यायाम, हा व्यायाम त्यांना करायला लावला. कारण या पहिल्या ग्रुपमध्ये किंवा तिथे याच्यामध्ये व्यायामाबद्दल फारसे लोक जागृत नव्हते ते आणि मग वजन वाढायचं त्यांचं आणि त्यातनंही सगळी कॉम्प्लिकेशन्स व्हायची. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन, संवाद साधणं एकमेकाशी, जो संवादाचा हल्ली अभाव झालेला. आपण मोबाईल घेऊन बसलो ना की समोरच्या माणसाकडे जो लक्ष देत नाही, मग ते भले आपले आई वडील असोत, बहीण भाऊ असोत किंवा मूल असो, काय आपण संवाद साधत नाही. तर लॅक ऑफ कम्युनिकेशन इज द की पॉईंट. मग त्यामुळे स्ट्रेस टेन वाढतो त्यामुळं. आणि मग त्यांनी काय केलं, सगळ्या ग्रुपला रात्रीचं जेवण झालं किंवा दुपारचं जेवण झालं की सगळ्यांना एकत्र बसवायचं आणि एकमेकाचे अनुभव जे आहेत ते एकमेकाला सांगायचे. शेअरिंग म्हणतो, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्सेस. आणि याच्यामुळे ताणतणाव एवढा कमी झाला आणि त्यांची औषधं बंद केल्यानंतर त्यांनी हे दोन्ही ग्रुप 5 वर्ष निरीक्षणाखाली ठेवले आणि नंतर त्यांना असं लक्षात आलं की मॉर्टॅलिटी रेट, मृत्यूचा दर जो आहे तो पहिल्या ग्रुपमध्ये वाढला होता. म्हणजे अमेरिकेत पूर्वी होता तेवढाच होता. आणि हे औषध न घेणाऱ्या ग्रुपमध्ये ज्यांची लाईफस्टाईल त्यांनी बदलली, मृत्यूचा दर बराच कमी झाला होता. आणि मग त्यांनी रिव्हर्सल ऑफ हार्ट डिसीज नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यावरती, ज्या जगप्रसिद्ध आहे, सगळ्या भारतामध्ये सगळ्या भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. आता इथे पुण्यामध्ये रुबी हॉल नर्सिंग होम जे आहे तिथे डॉक्टर जगदीश शेरेमठ म्हणून आहेत, अहमदाबादला डॉक्टर पटेल म्हणून आहेत. डॉक्टर पटेल तर स्वतः त्यांची भेट घेण्याकरता अमेरिकेत गेले, कॅलिफोर्नियाला. आणि मग त्यांनी ती पद्धती इकडे अनुसरली, जगदीश शेरेमठनी ही पद्धती अनुसरली आणि मग त्याचे फायदे लक्षात आले. आता आपण बघतो की आपल्याकडं पूर्वी हार्ट अटॅक किंवा मधुमेह होण्याचे किंवा उच्च रक्तदाब होण्याचं वय काय होतं आपल्याकडे, साधारणतः 20-21 वर्षापूर्वी. 60 नंतरचे आजार आहेत हे वृद्धापकाळातले. पण हल्ली 25-30 मध्ये आजार व्हायला लागलेत. त्याला कारण आपली जीवनशैलीच बदललेली आहे ना. IT सेक्टर झालेलं आहे, लॅपटॉप समोर बसतो आपण, तासन तास बसतो, व्यायाम नाही, पोट सुटलेलं काय, आणि फास्ट फूड घ्यायचं, रात्रभर जागत बसायचं, निद्रानाशाचे विकार जडतात, स्ट्रेस ट्रेन येतो, मग त्याची परिणती हार्ट अटॅकमध्ये होते. तेच म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा आपल्याकडचे जे बॉलिवूड सिंगर एक होता के. तर केकेचं सुद्धा निधन गेल्या 10 दिवसापूर्वी झालं. 54 काहीतरी 52 वर्ष होतं. आणि तसंच एक साऊथचा एक ऍक्टर होता जो कन्नड इंडस्ट्री मधला, राजकुमारचा मुलगा, जिम मध्येच तो एक्सपायर झाला. तर हे खूप यंग लोक होते आणि त्यांच्याकडे संपत्ती पाहिली, त्यांची लाईफस्टाईल पाहिली तर आपल्याला वाटतं की अरे यांना कसं काय हार्ट अटॅक येऊ शकतो. पण हे जे तुम्ही सांगताय की लाईफस्टाईल, त्यांचं जर काम पाहिलं तर ते रात्रभर काम करतात, खाणं त्यांचं कसं असतं, ड्रिंक्स असतात, या सगळ्या गोष्टींमुळेच हा इफेक्ट होतोय. आणि हा आपण लवकर याच्यावर टॅकल करणं गरजेचं आहे आजच्या तरुण पिढीला. कारण माझे सुद्धा बरेच मित्र आहेत जे IT मध्ये रात्रंदिवस त्या कम्प्युटरवर असतात, पैसे खूप मिळतात त्यांना पण टाइम नाही मिळत, अशी कंडिशन आहे. तर एक पैशाचं आणि आरोग्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. जेव्हा रिलायन्स कंपनीने, धीरूभाई अंबानी रिलायन्सचे मालक सुरुवातीला होते, त्यांनी रेयॉन सुरू केले, रेयॉनची निर्मिती. आणि मग जगभर त्याची ॲडव्हर्टाईज करण्याकरता त्यांचा धाकटा मुलगा जो आहे अनिल अंबानी, तो इंग्लंडमध्ये गेला आणि त्याचं त्यांनी व्याख्यान ठेवलं होतं इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये तिथे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही रेयॉन निर्मिती करतोय, रेयॉनची क्वालिटी एवढी एवढी आहे, म्हणजे इतकी वर्ष कापड टिकतं, ते दर कमी आहे त्याचा, तर तुम्ही सगळे त्याचे शेअर्स घ्या वगैरे. मग त्यातला एक माणूस तिथला ऑडियन्समधला उभा राहिला, तो विचारला, ठीक आहे म्हटलं, तुमचं रेयॉन्स कापड खूप टिकतं, मला त्याच्यातलं काय म्हणायचं नाही, पण मिस्टर अंबानी, तुमचं आत्ताचं वेट 120 किलो आहे, तुम्ही किती वर्ष टिकणार आहात, काय रेयॉन तुमचं टिकेल पण तुम्ही खात्री देऊ शकाल का. आणि मग तो भारतात आला आणि तो एवढा हेल्थ कॉन्शियस झाला, त्यानं आपलं वेट कमी केलं बरंचसं, आणि तो दरवर्षी मॅरेथॉनमध्ये अजून भाग घेतो, मुंबई मॅरेथॉनमध्ये. म्हणून आपल्याकडं पूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे बघा, रुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी बरी. बरोबर. हेल्थ इज वेल्थ काय. आणि हे आरोग्य जर बाजारात विकत मिळालं असतं ना, तर अंबानी आणि अदानी या कंपनीनं सगळेच जगाचं आरोग्य विकत घेतलं असतं आणि आपण कंगाल झालो असतो. तर आरोग्य हे कधी विकत मिळत नाही,
ते आपण कष्टाने मिळवावं लागतं. आरोग्याबद्दल अवेअरनेस असावा लागतो, जागृती असावी लागते. आणि आरोग्य कसं आहे माहिती आहे का, हेल्थ इज नॉट अ फिक्स स्टेट, काय, इट इज ऑलवेज फ्लक्च्युएटिंग. म्हणजे कसं, पॉझिटिव्ह हेल्थ जे म्हणतो आपण, आयुष्य म्हणजे कसं असतं, जन्म आणि मृत्यू यामध्ये आपलं आयुष्य विभागलेलं असतं, जन्मापासून मृत्यूपर्यंत. आणि त्याच्यामध्ये मग निरामय आरोग्य म्हणजे पॉझिटिव्ह हेल्थपासून गंभीर स्वरूपाच्या आजारापर्यंत नेहमी वरखाली होत असतं. ते तुमच्या तब्येतीवरती आणि तुमच्या कामाच्या स्वरूपावरती अवलंबून असतं. मग आता माझं पॉझिटिव्ह हेल्थ या स्टेटसमध्ये मी असेन का, हे मलाही सांगता येणार नाही. कारण पॉझिटिव्ह स्टेटमध्ये असण्याकरता तुमच्या नाडीचे ठोके, तुमचा रक्तदाब, तुमची शर्करा पातळी रक्तातली, तुमचे इलेक्ट्रोलाइट्स जे असतात, सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट, कॅल्शियम, फॉस्फरस, हे सगळे हे विवक्षित लेवलमध्ये असावे लागतात. आणि हे नेहमी बदलत असतात शरीराच्या डिमांडप्रमाणे. आता मी जर स्ट्रेस ट्रेनमध्ये जर असेल ना, तर नक्की हे पॅरामीटर्स माझे बदललेले असतील. पण मी आत्ता पॉझिटिव्ह, मी बोलत जरी असलो व्यवस्थित, तरी पॉझिटिव्ह हेल्थ स्टेटसमध्ये आहे अशा भ्रमात मी असता उपयोग नाही. अच्छा. तर मी तपासून घेतलं पाहिजे माझ्या डॉक्टरकडून आणि खात्री करून घेतली पाहिजे कुठल्या तपासण्या आवश्यक आहेत, कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे, कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. आणि शक्यतो आपण ही पॉझिटिव्ह हेल्थ जी आहे, निरामय आरोग्याची अवस्था, ही मेंटेन करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग पॉझिटिव्ह हेल्थपासून आपण येतो बेटर हेल्थकडे, गुड हेल्थकडे, मग लक्षणविरहित आजार आणि मॉडरेट स्वरूपाचा आजार आणि गंभीर स्वरूपाचा आजार आणि मग मृत्यू. हा नेहमी आयुष्य, हेल्थ जे आहे ना, हे नेहमी फ्लक्च्युएट होत असतं. म्हणून आपण नेहमी पॉझिटिव्ह हेल्थ मेंटेन करायचा प्रयत्न केला पाहिजे. अजून एक मला गोष्ट विचारायची आहे की आता नुकताच आपण एका पेंडेमिक मधून बाहेर आलोय, थोडंफार आता बाहेर आलोय असंच म्हटलं तरी चालेल. त्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी मग योग आणि त्याचे महत्व आपल्याला या 2 वर्षामध्ये खूप हायलाईट केले गेले. बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की जे योग करतात त्यांना कोरोना होतच नाही. हे काय आहे, म्हणजे याच्यामध्ये काय असं आहे तथ्य? त्याचं असं आहे, योग केला म्हणजे करोना होत नाही असं कुणीही छाती टोकून सांगू शकणार नाही. शेवटी कसं आहे माहिती आहे का, करोना केव्हा होतो, करोनाचे विषाणू जेव्हा तुमच्या शरीरात जातात त्यावेळी तुमची प्रतिकारशक्ती कुठल्या लेवलची आहे, प्रतिकारशक्ती अगदी स्ट्रॉंग असेल आणि तुम्हाला मॉर्बिडिटी नसतील, म्हणजे उच्च रक्तदाब, साखर, कॅन्सर, ज्यामध्ये तुमची प्रतिकारशक्ती कमी होती. आता कॅन्सरमध्ये काही वेळा कसं होतं, इम्युनो सप्रेसिंग ड्रग्ज घ्यावी लागतात, म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती कमी करणारे पण त्या कॅन्सरच्या पेशी मारणारे औषधं घ्यावी लागतात. ही जर तुम्ही घेत असाल आणि अशा वेळी जर कोरोनाच्या संपर्कात तुम्ही आला, कोरोना पेशंटच्या संपर्कात, तर तुम्हाला कोरोना होणार. योगामुळे काय होतं, तुमची प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळं कोरोना होण्याची शक्यता कमी असते. पण तुम्ही कोरोना करताय म्हणजे तुम्ही कुठेही मास्कशिवाय फिरू शकाल, ही समजूत चुकीची आहे. तर तेच बऱ्याच लोकांचं हे कन्फ्युजन झालेलं होतं मध्ये, की याचं उत्तर हे आहे की तुम्ही योगा केल्यामुळं ऑब्व्हियसली तुम्ही फिट राहणार आहात. आणि जर तुम्ही फिट असाल, तुमची प्रकृती ठीक असेल, प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर तुम्हाला कोणताच आजार होणारच नाही. हे त्याच्यावरचं आन्सर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही योग नक्की नेहमी केलेच पाहिजेत. अजून एक सर, हा विषय मला नेहमी सतावतो की जसं जिमची वेळ असते, सकाळी किंवा संध्याकाळी करतात, कारण दिवसभर लोक बिझी असतात. योगाचं पण असं काही आहे का की सकाळीच केला पाहिजे, असं काही आहे? योगाचं असं आहे, शक्यतो सकाळी आणि शांत ठिकाण शांत असतो, तिथे डिस्टर्बन्स नसावा, साऊंड पोल्युशन नसावं, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस नसावेत, अशा ठिकाणी जर योग केला तर तुमचं मन एकाग्र होऊ शकतं. कारण योगामध्ये काय आहे, मनाची एकाग्रता अचीव करणं हे महत्त्वाचं आहे. काय म्हणून शक्यतो पहाटेच्या वेळी, काय नीरव शांतता ज्यावेळी असते, ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये जास्त असतं, त्यावेळी तुम्ही आणि योगाची जागा सुद्धा तुमची ठराविक असावी. कारण त्या जागेपासून काही तुम्ही त्याच ठिकाणी योग तुम्ही प्रॅक्टिस करत गेला आणि तुमची योगाची बैठक जी आहे, म्हणजे मॅट वापरा किंवा काही वापरा, मृगाजीन वापरा, तुम्ही व्याघ्राजीन वापरा, असं काही प्रश्न नाही, साधं मॅट वापरलं चालतं. त्या जागेमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या कंपन लहरी तयार होतात आणि त्याचा तुम्हाला दीर्घकाळानंतर फायदा मिळतो. त्यामुळे शक्यतो सकाळी करावा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला जर शिफ्ट ड्युटी नसेल तर सकाळी कसं असतं माहिती आहे का, सकाळी आपल्या वेळ हातात असतो. एकदा तुम्ही उठून तुमची दैनंदिन क्रियाकर्म सुरू केली आणि मोबाईल तुमचा सुरू झाला की मग एकाग्रता साधणं शक्य होत नाही आणि योग होईल याची खात्री नाही. तथापि तुमची शिफ्ट ड्युटी असेल किंवा काही कारणामुळे तुम्हाला सकाळी योग करणं शक्य जर नसेल तर कुठल्याही वेळी योग केला तरी चालतो. पण योग करण्यापूर्वी किमान 2 तास तुम्ही काही पोटात घेतलेला असू नये, सॉलिड, किंवा 1 तास द्रव पदार्थ कुठलाही घेतला असू नये. आणि योग केल्यानंतर अर्धा तास
कुठलाही द्रव पदार्थ घेऊ नये. त्यानंतर मग तुमचं रुटीन हे सगळं चालू ठेवायला हरकत नाही. मगाशी मी तुम्हाला ताणतणावावर सांगितलं, त्याबद्दल एक संस्कृत छान श्लोक आहे. चिता चिंता समान असती बिंदू मात्र विशेषतः चिता दहती निर्जीवम चिंता जीवधारकम. चिता आणि चिंता यामध्ये काय फरक आहे? एक अनुस्वाराचा फरक आहे. चिता दहती निर्जीवम, चिता काय करते? प्रेताला जाळती, निर्जीवाला. आणि चिंता काय करते? जिवंत माणसाला आयुष्यभर जाळत असती. मग ही चिंता जर दूर करायची असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. भगवद्गीतेमध्ये एक फार शरीराला छान उपमा दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. तर शरीराला त्यांनी रथाची उपमा दिलेली आहे. या रथाचा स्वामी कोण आहे? रथाचा स्वामी आत्मा आहे. रथाचं सारथ्य कोण करतं? तर बुद्धी करते. रथाचा लगाम कोण आहे? तर मन आहे. आणि हे अश्व जे आहेत ते विषयरूपी अश्व आहेत, रथाला जोडलेले, शरीराच्या रथाला. आणि हे रथ आहेत, हा रथ जो आहे ना, किंवा हे अश्व जे आहेत ना, ह्या आपल्या संसारामध्ये विषयरूपी वाटांवरून दौडत असतात. काम, क्रोध, मद, मोह, मत्सरे, षडरूपी जे आहेत हे. मग याला मनाचा लगाम जर बुद्धीनं नाही घातला तर हा तुमच्या शरीरात चौफेर उधळतो आणि मग वाट लागते. म्हणून फार सुंदर उपमा दिलेली आहे. आणि तसंच आपल्या ह्याच्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा फाईट ऑर फ्लाईट रिॲक्शन म्हणून सांगितलं आहे. फाईट ऑर फ्लाईट रिॲक्शन म्हणजे काय? जेव्हा तुमच्यावरती संकट येतं, मग तो प्राणी असू दे, मनुष्य असू दे, कुणी असू दे, तो काय करतो? आधी परिस्थितीचा अंदाज घेतो. समजा तुम्ही एखाद्या जंगलात गेलात आता आणि अचानक तुमच्या समोर वाघ आला, तर तुम्ही काय कराल? तुमच्या हातात समजा बंदूक असेल तर बंदूक रोखून मारायचा प्रयत्न करा. बंदूक नसेल तर त्या वाघाचा अंदाज घ्याल, जवळ झाड आहे का, झाडावरती चढायचा प्रयत्न करा. म्हणजे बंदूक असेल तर काय? यू विल ट्राय टू फाईट. ऑर फ्लाईट म्हणजे काय? बंदूक नसेल, दुसरं साधन कुठलं तुमच्याकडे जीवरक्षणाचं नसेल तर तुम्ही झाडावर चढून तुमचा जीव वाचवायचा प्रयत्न करा. ह्याला फ्लाईट रिॲक्शन म्हणतात. किंवा मांजराला तुम्ही एका खोलीत जर कोंडून घातलं की नाही, तर मांजर काय करतं बघा, आपले पुढचे 2 पाय ताठ करतं, शेपूट मागची उंचावतं, अंगावरचे केस त्याचे सगळे उभे राहतात, फिसकारतं, ते मिशा ताठ होतात त्याच्या, आणि असा आवाज काढतं, फिसकारतं की नाही, तुमच्या अंगावर यायचा प्रयत्न करतं, तुम्हाला भीती घालायचा. पण ते आधी बघतं आपल्याला सुटकेचा मार्ग कुठं आहे का, खिडकी बिडकी दरवाजा कुठं अगोदर उघडा आहे का. नसेल तर मग हा प्रयोग करतं. आणि त्यातनं सुद्धा शक्य नसेल तर मग काय करतं? लढाईचा प्रयत्न करतं. आता मार्गच नाही म्हटल्यावरती यावेळी काय होतं? फाईट ऑर फ्लाईट रिॲक्शन आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स सिक्रेट होतात. म्हणजे टू हेल्प यू फॉर फाईट ऑर टू एस्केप यू इन द फॉर्म ऑफ फ्लाईट. पळून जाण्याकरता अंगात ताकद पाहिजे. मग ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनल नावाचे हार्मोन जे असतात ते तुमच्या शरीरातली वाढतात. आणि ॲड्रिनल नॉर ॲड्रिनल काय करतात? शरीरातली साखरेची पातळी वाढवतात. साखरेची पातळी का वाढली पाहिजे? स्नायूंना पळाय करत ताकद आली पाहिजे, तर स्नायूंना ग्लुकोजचा जास्त पुरवठा पाहिजे. रक्ताचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, कारण स्नायूंना रक्तपुरवठा त्यावेळी जास्त झाला पाहिजे, बरोबर, ग्लुकोज मिळालं पाहिजे, त्यांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या फाईट ऑर फ्लाईट रिॲक्शन्स आहेत ना, ह्या सगळ्या तुमचं शरीर करत असतं. सोशल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांचं आरोग्य. म्हणून मी बृहदारण करण्यासाठी प्रार्थना केली आहे जगाची, काय सगळं कुणीही जगात दुःखी असू नये आणि त्याच्याकरता योग करावा. क्या बात आहे सर. म्हणजे हे सगळं असं अटॅच आहे, सगळं चेन आहे पूर्ण ही. आणि ताणतणाव हे खूप खरंच वाईट आहे. आणि आत्ताच्या तरुणाईमध्ये तर हे प्रमाण खूप आहे. आणि त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल त्याला जबाबदार आहे. आता योगाकडे वळतील लोक, त्यांना इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही काय सांगाल योगाबद्दल? तर इनिशियल स्टेजमध्ये आता सगळीकडे जवळजवळ म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा खेडेगावात सुद्धा योगाच्या शाखा सगळीकडे सुरू झालेल्या आहेत. आणि योगाच्या वर्गाला तुम्हाला जॉईन करायला काय फार पैसे पडत नाहीत. तर तुम्ही आणि योग कुणी करावा आणि केव्हा करावा त्याच्यावरती सुद्धा एक श्लोक आहे. युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोती वा अभ्यासात सिद्धिमाप्नोती सर्व कार्येषु तंद्रितः. युवा वृद्धोती वृद्धो वा, तो तरुण असू दे किंवा म्हातारा असू दे, त्यांनी योग करावा. व्याधितो वा दुर्बलोपी वा, आजारी माणूस जरी असला किंवा दुर्बल जरी असला तरी सुद्धा त्यानं योग करायला हरकत नाही. योगाचा सराव. मग तुम्हाला योग शिक्षक सांगतात कुठल्या आसनं करायची, कुठल्या आसनं करायची नाही, तुमची तब्येत बघून. त्याप्रमाणे कुणीही आणि केव्हाही योग करायला हरकत नाही. ह्या शाखा सगळ्या उपलब्ध आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही योग साधना करावी, जी पैशाच्या दृष्टीनं त्याला पैसे फार पडत नाहीत. आपण आता गाडी घेतो, महागडी गाडी, त्याची सर्व्हिसिंग करतो. पहिलं सर्व्हिसिंग, दुसरं सर्व्हिसिंग, तिसरं सर्व्हिसिंग नेमानं करतो आपण. चुकवतो का सर्व्हिसिंग? आणि आपल्या देवानं हे विनामूल्य जे शरीर दिलेलं आहे ते विनामूल्य दिल्यामुळे त्याची तुम्हाला किंमत कळत नाही. आज तुमच्या एका डोळ्याची किंमत किती आहे, एका किडनीची किंमत किती आहे. हे हृदय जे आहे ना, हे वर्षामध्ये 31 कोटी वेळा
बीट होत असतं, ठोके त्याचे पडत असतात वर्षामध्ये. आपलं आयुष्य साधारण समजा 70-80 वर्ष झालं, त्याचे ठोके किती काढा. हे सगळं विनामूल्य काम करतं. आपल्या अंतर्यामध्ये पचनक्रिया जी होत असते ना, ती पचनक्रिया बाहेर एखाद्या प्रयोगशाळेत जर करायची म्हटली तर त्याला 10,000 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर लागेल, जे 98.5 डिग्री फॅरनहाईटला शरीरात सातत्यानं होत असतं आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत. पण याची आपल्याला माहिती नाही. म्हणून प्रत्येकानं आपल्या शरीर विज्ञानाची माहिती करून घ्यावी, बरोबर. योग साधना करावी. आणि योग साधना तुम्ही माझं व्याख्यान ऐकल्यानंतर जर केली ना, तर त्याचं क्रेडिट मी घेणार नाही, त्याचं क्रेडिट मी योगाला देईन. पण तुम्ही योग साधना केली नाही तर मी कुठेतरी योगाची महती सांगण्यात कमी पडलो असं मी समजेन. क्या बात आहे सर. म्हणजे सरांनी इतकं डिटेलिंगमध्ये सांगितलंय की माझी सुद्धा आता इच्छा झाली की उद्यापासून मी सुद्धा योगाला स्टार्ट करेन. रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे, मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. या श्लोकाचा अर्थ काय आहे, त्यांनी हा पूर्वजन्माशी जोडलेला आहे. पूर्वजन्माचं संचित जे असतं ते पूर्वजन्मी तुम्ही जर पुण्य केलं नसेल ना काय, किंवा पाप जर जास्त झाला असेल तर ते या जन्मी तुम्हाला भोगलं पाहिजे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मी आत्ताच्या युगामध्ये वेगळ्या पद्धतीनं कोरिलेट करेन. मनात वाचिरे पूर्व संचित केले म्हणजे पूर्वीपासून तू जर योग केला नाहीस, पूर्वीपासून तू जर व्यायाम केला नाहीस, तुझी जीवनशैली जर बदलला नाहीस ना, भोग हे आजार आता. बरोबर. आणि जगी सर्व सुखी असं कोण आहे, कोण आहे सुखी. तुलना कोणाबरोबर करू नका. तुलना करणे हे सगळ्यात वाईट आहे. ऍक्सेप्ट, जे तुमच्याकडे जे आहे ना त्याचा स्वीकार करा, त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि आपली जीवनशैली सुधारा. थँक्यू सो मच सर. खूप चांगली माहिती दिली आणि होप सो की इस्लामपूरकरांना ही माहिती खूप आवडली असेल आणि त्यांच्या आता मनामध्ये योगाबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली असेल आणि ते ट्राय पण करतील.